नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री। होईल मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री। पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का वाढली? देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती वाढली आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री? मग वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का वाढली? सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती वाढली आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? या प्रश्नाचं घेऊया सध्या उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्र आता खरीप हंगामासाठी खत बियाणांची खरेदी करत आहेत। त्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असणारं उरलं सुरलं सोयाबीन ते विकत आहेत, ज्यामुळे सोयाबीनची विक्री सध्या प्रचंड वाढली आहे। जी सोयाबीनची विक्री 1 लाख क्विंटलच्या खाली होती ती आता सोयाबीनची विक्री या ठिकाणी 1 लाख क्विंटलच्या वर येताना दिसत आहे। वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आणि जो भाव सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे, ही बाजारभाव पातळी आपल्याला स्थिर दिसणार नाही आणि वाढलेल्या विक्रीचा परिणाम म्हणून सोयाबीनचा बाजारभाव 200 रुपयांनी घसरून 4000 ते 4400 च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। 15 जून नंतर मात्र सोयाबीनची विक्री कमी झाली की तिथं सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे आणि माझं म्हणणं आहे की तुम्हाला इथून पुढे कधीही 4500चा भाव मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री आपण करावी, ज्यामुळे होणार आपला फायदा। पण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। एक संधी आहे की 15 जून नंतर सोयाबीनचा भाव 4200 ते 4600 पर्यंत पोहोचू शकतो। तर मित्रांनो, सोयाबीनची विक्री विचार करून घ्या आणि आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्रीचा निर्णय घ्यावा, ही आपणास विनंती। तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर पाहिलाय,
परंतु नवीन माहिती घ्यायची असेल तर आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र पाहत राहा. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.